नमस्कार, मी शिवनाथ दराडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभाग कार्यवाह। नवीन शैक्षणिक धोरणाचं आम्ही स्वतः सर्वांनी स्वागतच केलेलं आहे आणि चांगला शैक्षणिक अभ्यासक्रम त्या अंतर्गत राबवावा अशी अपेक्षाही आहे। आज शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली की सर्व अभ्यासक्रम हा CBSEचा असेल आणि त्याची मराठीत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून दिली जातील। माझी विनंती राहील, अभ्यासक्रमाची रचना ही CBSEच्या पॅटर्न प्रमाणे असायला काहीच हरकत नाही। कंटेंट मात्र प्रादेशिक अस्मिता विचारात घेऊन प्रादेशिकतेच्या नुसार कंटेंट हा वेगळा असू शकतो। गणित विज्ञानाचा अभ्यासक्रम CBSEच्या धर्तीवर पूर्ण देशभरात एकच असला तर ते उत्तमच आहे, त्याला काही आक्षेप नाही। तसेच शाळांच्या सुट्यांचं नियोजन आणि शैक्षणिक सत्राचं नियोजन हे CBSEच्या धर्तीप्रमाणेच असेल असंही माननीय शिक्षण मंत्र्यांनी घोषित केल्याचं बातमीवरून कळलं। परंतु वेगवेगळ्या राज्यातील हवामान, मान्सून किंवा हिवाळा किंवा उन्हाळ्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्या ठिकाणी सुट्ट्यांचं नियोजन वेगवेगळ्या प्रकारे त्या राज्याने केलेलं आहे। म्हणून सर्व शाळांची सुट्ट्या आणि शैक्षणिक सत्राची सुरुवात ही CBSE प्रमाणेच करणं योग्य ठरणार नाही। तसेच कंटेंट जे असणार आहे अभ्यासक्रमामध्ये ते सुद्धा सर्व विषयांचं सारखं असणं हे अपेक्षितच नाही आहे। म्हणून CBSEचा पॅटर्न चालेल, परंतु कंटेंट मात्र वेगवेगळं त्या राज्याच्या स्वरूपानुसार प्रादेशिक अस्मितेनुसार असलं पाहिजे अशी सगळ्यांचीच धारणा आहे। म्हणून जसं CBSEचं आहे तसं तंतोतंत प्रत्येक गोष्ट, सत्र नियोजन, सुट्टी, प्रत्येक पुस्तक राबवणं अवघड आहे। आपल्या देशातल्या सर्व घटक राज्यांची भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती आणि अन्य सर्व गोष्टी, प्रादेशिक इतिहास वगैरे लक्षात घेऊन या गोष्टींमध्ये प्रादेशिक हवामान लक्षात घेऊन या गोष्टीमध्ये थोडीफार तफावत असेल। म्हणून सर्व तंतोतंत सारखंच असेल असा अट्टहास न करता CBSEचा पॅटर्न राबवला जाईल याकडे फक्त लक्ष द्यावं। परंतु कंटेंट, सुट्या या बाबतीमध्ये मात्र थोडाफार फरक असणारच आहे। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।